मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा एक प्रश्न त्याने विचारला. तो मला असं बोलला की भावा मला ना एका प्रश्नाचं उत्तर दे. तर मीही त्याला बोललो की विचार ना भावा. तर तो मला बोलला की भावा ॲक्च्युली ना माझ्या ऑफिसमध्ये एक ना मुलगी आहे, म्हणजे जी मुलगी ना मला खूप जास्त आवडते, पण मला ना तिच्या मनामध्ये काय चाललं आहे ते मला समजत नाही. म्हणजे तिच्या मनामध्ये ना काय आहे, तिच्या मनामध्ये मी आहे की नाही आहे, ती मला ना पसंत करते की नाही पसंत करत. म्हणजे मला तर ती आवडते, पण तिला मी आवडतो की नाही म्हणजे तिच्या मनामधलं ना मला समजत नाही. म्हणजे ती मुलगी ना माझ्यासोबत लग्न करेल की नाही करणार. म्हणजे मित्रांनो असा प्रश्न ना त्या भावाचा होता. म्हणजे मित्रांनो हा प्रश्न ना जेव्हा मी वाचला ना तेव्हा मला असं वाटलं की हा प्रश्न किंवा हा प्रॉब्लेम माझ्या बाकीच्या पण भावांना कधी ना कधी तरी त्यांना येतच असेल. आणि म्हणजे ह्याच्या पुढे पण ना हा प्रॉब्लेम तुम्हाला कधी ना कधी येऊ पण शकतो. सो मित्रांनो आज ना मी तुम्हाला असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे. जे 3 इशारे ना किंवा जे 3 संकेत म्हणजे जर ती मुलगी ना तुम्हाला जर देत असेल, सो मित्रांनो तुम्ही समजून जावा की तिच्या पण मनामध्ये ना तुम्ही आहात. म्हणजे तिला पण ना तुम्ही आवडता, तिचं पण ना तुमच्यावर प्रेम आहे आणि म्हणजे ती मुलगी ना तुमच्यासोबत ती लग्न करू शकते. सो मित्रांनो म्हणजे तिच्या मनातलं ना तुम्ही म्हणजे हे संकेत म्हणजे ओळखून तुम्ही तिच्या मनातलं ओळखू शकता मित्रांनो. तर मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण मित्रांनो असा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने प्रत्येक मुलग्याने बघतला पाहिजे म्हणजे पाहिजे. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला संकेत आहे, जो पहिला इशारा आहे, तर तो पहिला इशारा, तो पहिला संकेत असा आहे मित्रांनो की तुम्हाला ना जास्त महत्त्व, तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट तुम्हाला देणं. काय बोललो मी? तुम्हाला ना जास्त महत्त्व, तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट तुम्हाला देणं. आता मित्रांनो तुम्ही मला सांगा की मित्रांनो तुम्हाला ती आवडते, तुमच्या मनामध्ये ना ती आहे. सो मित्रांनो तुम्ही पण ना तिला खूप जास्त महत्त्व तुम्ही तिला देतच असणार. जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे मित्रांनो म्हणजे तिला ना जे जे आवडतं ते म्हणजे तुम्ही करत असणार. म्हणजे जर त्या मुलीने तुम्हाला कोणतं पण काम सांगितलं, सो मित्रांनो तुम्ही ना स्वतःच्या हातातलं काम टाकून ते काम ना तुम्ही करत असणार. म्हणजे मित्रांनो तुम्ही तिला महत्त्व देत असणार, कारण मित्रांनो म्हणजे तुमच्या मनामध्ये ना ती आहे. तर मित्रांनो हेच ना उलटं होतं. म्हणजे जर मित्रांनो तिच्या पण मनामध्ये तुम्ही जर असाल ना तर ती पण तुम्हाला तेवढंच महत्त्व ती तुम्हाला देऊ लागणार. जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्या आवडीनिवडीनुसार स्वतःला बदलणं, तुमचे सल्ले घेणं. म्हणजे मित्रांनो जर तुम्ही ना कोणतं पण काम सांगितलात म्हणजे ते काम ना पटकन करणं, तुमचे फोन ना लवकर उचलणं, तुमच्या मेसेजला रिप्लाय लवकर देणं. असं मित्रांनो आता म्हणजे हा पॉईंट ना म्हणजे जर मी एक्सप्लेन करायला गेलो, सो मित्रांनो हा पॉईंट ना खूप जास्त मोठा आहे. पण मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की मला काय बोलायचं आहे. म्हणजे जसं तुम्ही तिला महत्त्व देता तसंच जर ती पण तुम्हाला महत्त्व देत असेल, तसंच ती पण तुम्हाला इम्पॉर्टंट देत असेल, तर मित्रांनो समजून जावा की तिच्या पण मनामध्ये तुम्ही आहात मित्रांनो. कारण मित्रांनो बायकांच्या मनामध्ये ना जो पुरुष असतो, तर मित्रांनो त्या पुरुषाला ना बायका महत्त्व म्हणजेच इम्पॉर्टंट त्याला देतात म्हणजे देतात. सो मित्रांनो हा संकेत ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो दुसरा संकेत आहे, जो दुसरा इशारा आहे, तर तो इशारा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो स्वतःच्या माणसांना तुम्हाला भेटवणं, स्वतःच्या माणसांसोबत तुमची ओळख करून देणं. काय बोललो मी? स्वतःच्या माणसांना. म्हणजे मित्रांनो म्हणजे त्या मुलीचे ना जी माणसं असतील, जसं की फॉर एक्झाम्पल त्या मुलीचे आई वडील, त्या मुलीचे म्हणजे मामा मामी, त्या मुलीचे काका काकू, म्हणजे त्या म्हणजे मुलीची बहीण किंवा त्या मुलगीचा भाऊ. म्हणजे मित्रांनो म्हणजे जी माणसं ना तिची आहेत, तर मित्रांनो तिच्या माणसांसोबत ना तुमची ओळख करून देणं, तुम्हाला जाणून बुजून ना आपल्या घरी घेऊन जाणं. आता मित्रांनो तुम्ही मला सांगा की म्हणजे मित्रांनो म्हणजे तुमच्या मनामध्ये ती आहे. सो मित्रांनो तुम्ही पण ना तिला स्वतःच्या माणसांना तुम्ही भेटवता की म्हणजे नाही भेटवत? म्हणजे मित्रांनो भेटवतच असणार, कारण मित्रांनो तुमच्या मनामध्ये ती आहे. तर मित्रांनो असंच ना उलटं पण असतं की जर मित्रांनो तिच्या पण मनामध्ये ना तुम्ही जर असशीला, तर मित्रांनो ती पण ना स्वतःच्या
माणसांसोबत तुमची ओळख ना ती नक्की म्हणजे नक्की करून देणार. कारण मित्रांनो तिच्या मनामध्ये ना तुम्ही आहात. तर मित्रांनो हा पण ना दुसरा संकेत आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा संकेत आहे, जो तिसरा इशारा आहे, तर तो तिसरा इशारा, तो तिसरा संकेत असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना कोणत्याच दुसऱ्या मुलीसोबत तुम्हाला कसलाही संबंध ठेवून न देणं. काय बोललो मी? तुम्हाला ना कोणत्याच दुसऱ्या मुलीसोबत कसलाही संबंध ठेवून न देणं. आता मित्रांनो बघा तुमच्या मनामध्ये ती आहे तर तुम्ही तिला ना कोणत्या दुसऱ्या मुलग्यासोबत तुम्ही तिला बोलून देता का हो? म्हणजे 100% तुम्ही तिला असं करून अजिबात देत नसणार. तर मित्रांनो तसंच ना उलटं पण असतं. म्हणजे जर तिच्या पण मनामध्ये ना तुम्ही जर असशीला म्हणजे मित्रांनो जर तिला पण ना तुम्ही जर आवडत असशीला तर मित्रांनो ती पण ना तुम्हाला कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत ती तुम्हाला बोलून देणार नाही. तिला ही गोष्ट ना खपणार नाही. तिला ही गोष्ट ना सहन होणार नाही की तुम्ही ना ती असताना कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत बोलता किंवा कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत तुम्ही फिरता. तर मित्रांनो ही गोष्ट ना ती अजिबात खपवून घेणार नाही. तर मित्रांनो हा पण संकेत ना हेच सांगतो की म्हणजे तिच्या मनामध्ये ना तुम्ही आहात. म्हणजे ती तुम्हाला ना पसंत करते, तिला तुम्ही आवडता. तर मित्रांनो हे 3 संकेत ना हेच सांगतात की मित्रांनो तिच्या मनामध्ये तुम्ही आहात. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.